नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत आणि आपली सिरीज जी चालू आहे अवलिया सत्पुरुष, त्याचा आपण आज पुढचा भाग घेतो आहोत. दादा, गोंदवलेकर महाराजांबद्दल तुमचा अनुभव जरा सांगा त्यात. गोंदवलेकर महाराजां मी जेव्हा डॉक्टरांकडे जायचो तेव्हा त्यांच्याकडं एक जण गोंदवल्याला जाऊन आले होते आणि लहानपणी आई वडिलांबरोबर एकदा गोंदवल्याला जाणं झालं होतं, पण ते काय आठवत नाही कारण एसटीने आम्ही स्वारगेटवरनं गेलो होतो. आणि बोलणं झालं आणि डॉक्टरांनी मला विचारलं, गोंदवलं ह्या शब्दाचा अर्थ सांग. तर म्हटलं आता ते आले होते, त्यांनी दिलं. ते म्हणले, आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट ही गोंदवली म्हणजे एक जी वस्तू किंवा जी गोष्ट तुमच्या देहावरती गोंदवली जाते, मनावर असो किंवा देहावर. बघा जुन्या काळात बायकांच्या इथं कपाळावरती नवरा गेला किंवा काही याच्यामध्ये गोंदवलेलं असायचं की हातावर इथं असतं. हे कधीही जन्मात मिटत नाही, ज्याला गोंदवलं म्हणतात. म्हणजे मला महाराज म्हणजे सुरुवात ओळख त्यांनी कशी करून दिली अशी. मग गोंदवलेकर महाते म्हणले, तू जाऊन ये, तुम्ही जाऊन या म्हणले. आणि गेलात की महाराजांचं दर्शन घेण्याच्या अगोदर गोशाळेमध्ये. आणि तेव्हा गोशाळा खूप आता माहित नाही, इतक्यात जाणं झालं नाही, पण तेव्हा गोशाळा खूप सुंदर होती आणि आता पण आहे, म्हणजे खूप म्हणजे त्याच्यामध्ये छान स्वस्त असं ना तेव्हा प्रत्येकाला त्यांनी नावं देऊन ठेवलेली आहेत. तर तेव्हा ते म्हणले की तू गोशाळेत जा. आणि गोशाळेत गेलास की एक घरातनं एक पोळी, तूप आणि छोटासा गुळाचा खडा घेऊन जा आणि गाईला द्यायचं म्हणले. असं हात ठेवून ते गाईला द्यायचं आणि त्या गाईने ते खाल्लं आणि ते गाईने खाल्ल्यावर त्याला ती जीभ लावते. बराच वेळा काय होतं, कारण ते गाईची जीभ आहे, थुंकी आहे, लाळ आहे असं म्हणून आपण ते काढून घेतो. तर नाही म्हणलं, ती जीभ लावली पाहिजे. ती लावली की ती तुम्ही केसांना लावायची. हे जर घडलं तर आज दर्शनाला जा. म्हटलं पण ह्याचं गणित काय, म्हणजे तिथं जायचं, ते गाईला हे करायचं, गणित काय म्हणले. हे एक प्रकारचं आपण जसं चेकपोस्ट असतं की ही तुम्हाला आतमध्ये यायची अनुमती आहे, तर ती अनुमती तुम्ही दोन मार्गाने मिळवू शकता. एक चोरट्या मार्गाने मिळवू शकता, त्याची ओळख आहे त्याची ओळख आहे म्हणून जाऊ शकता, आणि एक व्यवस्थित जाऊ शकता. म्हणजे व्यवस्थित म्हणजे नियमाच्या अनुसार जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला कोणी तिथं थांबवत नाही, विचारत नाही. पण जो चोरटा गेला असतो त्याच्या मनामध्ये कायम भीती असते, मला कोणी बोलणार नाही ना, मला कोणी विचारणार नाही ना, ही भीती त्याच्या मनात असते. तर ते म्हणते गाय जे आहे, तर ते गाईला जेव्हा आपण हे लावतो, म्हणजे ही एक अतिशय महत्वाची कृती एक तुम्हाला सांगतो. आता आज वसुबारस आहे. जर घरातली एक पोळी त्याला तूप लावायचं आणि तूप लावताना गाईला आपण तूप खायला देतोय हे लावायचं, नाही तर आपण आपल्या ते छोट्या चमच्यातनं त्याच्यामध्ये एवढ्यात कमीत कमी असं नाही, जरा व्यवस्थित. आणि गुळ ह्याचं करून गाईला द्या. गाय टाकायचं नाही, कागद नाही, हाताने गाईला खायला घाला. आणि गायीनी जर ते तुम्हाला चाटली जीभ, तर ती तुम्ही केसाला लावा. याचा अर्थ त्या क्षणी तुमचं शरीर शुद्ध झालं. तुमच्या देहामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, तुमच्या देहामध्ये कुठले दोष असतील, तर त्या एका क्षणामध्ये तुमचे निघून जातात. ही सगळ्यात मोठी खूण आहे. आणि जर एखादीने नाही केलं, ते नुसतंच वास घेते पण ती काही करत नाही, तर समजावं आपल्या ह्याच्यामध्ये देहामध्ये काहीतरी दोष आहे. मग तो घास तुम्ही खाली टाकलात तर ती नंतर खाते, पण हीच गोष्ट 8 दिवसांनी परत रिपीट करावी. ही एक खूप मोठी पावती आहे की माझं शरीर किंवा माझा देह उत्तम आहे. आपण काही काही जण सवय असतं ना, अमुकाची नजर लागली, तमुकाचं माझं असं झालं. तर ही सगळ्यात दिलेली मोठी खूण आहे. ह्याच्यातनं तुम्ही तुमचं, मग घरातली माणसं असतात त्यांनी प्रत्येकाने केलं तरी चालेल, आणि हा अनुभव नक्की घ्यावा. आणि याच्यात खूप तुम्हाला पॉझिटिव्हनेस मिळतो गाईच्या त्या लाळेत. मग मला त्यांनी सांगितलं, तू ते घे आणि तिथं जा. मग ते घेतलं, तेव्हा दर्शनाला गेलो आणि
खाली महाराजांची समाधी आहे. मला म्हटले होते तिथं बस आणि जो शब्द तुला पहिला आठवतो तसा तू जप कर. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की गोंदवलेकर महाराजांनी श्रीराम जयराम जय जयराम हा जप दिलेला आहे किंवा सांगितलेला आहे. दादा नामस्मरण. एक तुम्हाला सॉरी इंटरप्ट करतो. आपल्याला फक्त श्रीराम जयराम जय जयराम हा जो जप आहे त्यांनी सांगितलेला तो प्रखरपणे माहिती आहे. हो. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन गोंदवलेकर महाराजांचं माझ्यापर्यंत अजून समजलं नाही काय ते पण नाही, जरा श्रीराम जयराम जय जयराम म्हणजे श्रीराम हे म्हणजे पूर्णत्व. श्रीराम कोणाला म्हणतात की जो राजा आहे, त्याच्या बाजूला त्याची पत्नी आहे, भाऊ आहे, मारुती सारखा दास आहे, तिचं ते पूर्ण. श्री लागला की ते पूर्णत्व आहे. तर श्रीराम त्याचा जय. आणि तो जय कशामुळे झालाय तर रामामुळे झालाय. मी मागच सांगितलं श्रीराम आणि राम ही वेगवेगळी तत्व आहेत. अच्छा, वेगवेगळी तत्व आहेत. रामाचा उच्चार केला तर तुमच्या देहामध्ये अग्नी उत्पन्न होतो. रामाचा उच्चार केला तर तुमच्या मनामध्ये, विचारांमध्ये किंवा तुमच्या शब्दांमध्ये ताकद उत्पन्न होते. पण श्रीराम उच्चार केला तर तुमच्या मनामध्ये, विचारांमध्ये स्थैर्य आणि प्रेमच जागृत होतं. म्हणून राम 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 राम, श्रीराम 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 म्हणत नाही. म्हणजे हा उच्चार करून बघा. उच्चार केला की कळेल. नुसतं राम म्हणा होणार नाही. राम 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 असं म्हणत तुम्ही नाही म्हणू शकणार. पण श्रीराम 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 म्हणणं पूर्णत्व हा शब्दांचा आणि ताकदीचा खेळच आहे तो. मग गोंदवलेकर महाराजांनी काय केलं होतं की सहज म्हणजे नामस्मरण, नामाचा अर्थच मागच्या वेळी सांगितला की न म्हणजे नाही, अहम आणि मी. म्हणजे माझ्यामध्ये अहम नाही त्याचं स्मरण म्हणजे परमेश्वर. लक्षात घ्या, इतकं वाक्य कसं दीर्घ आहे. माझ्यामध्ये मी नाही ह्याचं मला स्मरण होणं म्हणजे माझ्या देहातल्या परमात्म्याचंही मला ओळख होणं. पण मीच म्हटलं की मीच हेमंत, मीच असा, मीच तसा, तर त्या परमेश्वराची ओळख होणार आहे का? म्हणून स्मरण त्याच्यासाठी शब्द वापरलाय. आपण म्हणतो ना की स्मरणिका काढा. म्हणजे ह्यांनी स्मरणिका काढा म्हणजे काय? स्मरण कशाचं करायचं तर गुणांचं करायचंय. स्मरण हे गुणांचं होतं. यांच्या स्मरणार्थ स्मरण शब्द फक्त एकाच ठिकाणी नामस्मरणात वापरला गेलेला नाहीये. मनुष्याला सर्वसामान्य जीवन जगताना कायम स्मरण हवं की आपल्याला आपल्या गुरूंनी काय शिकवलं, म्हणजे काय गुणांनी तुम्हाला भरलेलं आहे. मग गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरण सांगितलं की प्रत्येक क्षणी देहातल्या अंतरात्म्याशी एकरूपता हो, म्हणून हा नामस्मरणाचा अर्थ आहे. आणि ते अखंडित आहे, खंड नाहीये कुठं. मी हेमंत आहे, अखंडित आहे. तर मी आत्ता हेमंत, मग 10 मिनिटांनी मी हेमंत नाही का? तर नाही, मी हेमंतच राहणार आहे. मुलगा माझा मला बाबा हाक मारणार आहे, पण मी तोच आहे. पण मग मी तोच आहे ना याचं स्मरण आपल्याला होणं गरजेचं आहे. पण जेव्हा ते मी नाम घेतो तेव्हा माझ्यातला मी तो विसरायला पाहिजे. हे महाराज सांगतात की त्याच्यातलं ते तुला विसरायचं आहे, त्याचं स्मरण तू ठेव. हे तुझ्या लक्षात राहिलं पाहिजे की हा देह तुझा नाहीये, हा तू नाहीये, हा त्याचा आहे. मग कोणाचा आहे? श्रीराम जयराम जय जयराम, रामाचा आहे. मग राम हे तत्व आहे. आपण जसं म्हणतो ना की सगळं मिसळ हा पदार्थ कसा होतो? 5 पदार्थांनी, उदाहरणार्थ 10 पदार्थ घालतात, 5 आपण धरू. फरसाण वेगळं असतं, शेव वेगळे असते, रस्सा वेगळा असतो, खोबरं वेगळे येतं. पण जेव्हा ते एकत्र होतं तेव्हा त्याची मिसळ होते. ते आपण खात तशीच. पण सगळ्या गोष्टी जर तुम्ही वेगवेगळ्या करून खाल्ल्यात तर ती मिसळीची चव तुम्हाला लागणार नाही. मग तसं
ही सगळं तत्व म्हणजे रामाचं, राम या शब्दाचं अग्नितत्व, ऊर्जात्मक तत्व आणि श्रीराम या शब्दाचं स्थिर अग्नितत्व जे पूर्ण आहे, पूर्णत्व आहे, ते एकत्र करून तुमचा देहामध्ये जो स्थिरता येते, जी शांती येते, त्याचा जय केलेला आहे. त्याचा जय जय राम सगळ्यात त्याचा जय केलेला आहे. म्हणजे जय म्हणजे आपण स्वीकारणं, जय म्हणजे तुम्ही ते तुम्हाला ते तुम्ही प्राप्त करणं. आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांनी जय मिळवला म्हणजे काय केलं, तर त्यांनी समोरच्या शत्रूवरती विजय मिळवला, ते प्राप्त केलं. मग श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, म्हणजे ह्या अग्नितत्वावरती आपण नियंत्रण मिळवलं आणि मी माझा देह त्याला समर्पित केलेला आहे, म्हणून माझा देह स्थिर होत आहे. हा त्या श्रीराम जय राम जय जय रामचा अर्थ आहे की ह्याच्या उच्चाराने बाकी कशाची गरजच नाहीये. एवढंच करा नामस्मरण. तुम्ही श्रीकृष्ण श्रीकृष्ण केलं तरी चालणार आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा केलं तरी चालणार आहे. पण इथं माझ्या गुरूंनी थोडासा आक्षेप घेतला होता. त्याचं कारण सांगतो. लग्न झालेलं आहे, नवीन संसार चालू झालेला आहे, शब्द अवस्था याचा अभ्यास करून आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, मग दत्तात्रयांचं तुम्ही जेव्हा नामस्मरण करता, दिगंबर या शब्दाचा नामस्मरण करता, तेव्हा थोडंसं तुम्ही विरक्तीकडे जाता. मग आत्ता संसार केलेला व्यक्ती, चालू केलेली व्यक्ती विरक्तीकडे जाऊन चालणार नाहीये. तो गुण उत्पन्नच होतो. जर श्रीराम म्हटल्यानंतर देहामध्ये उत्तम अग्नी किंवा उत्तम विचार उत्पन्न होतो, तर दिगंबरा दिगंबरा म्हटल्यावर सुद्धा होतो. मग तो कसा म्हणायचा, म्हणजे जप सुद्धा कसा म्हणायचा हे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. अतिशय म्हणजे दत्तात्रयांचा जप हा सगळीकडे आहे, पण तो कसा म्हणायचा म्हणजे तो आपल्या देहाला उत्तम होता, हे सुद्धा गणित आहे. म्हणजे नुसते जप दिलेले आहेत तर ते कसं म्हणावे, तर ते कुठल्याही याच्यामध्ये जाऊन मंदिरात बसलाय, झाडाखाली बसलाय म्हणलाय तर तसं नाही चालत. तुम्ही तो कसं स्वीकारायचं आणि तो आपल्या देहामध्ये कसं काम करणार आहे ना, की ते आहे. पण इथं गोंदवलेकर महाराजांनी काय केलं की या सगळ्यातनं तुमचं अडचणीत दूर, लोकांची अशा तक्रारी असतात ना, त्यात त्यांनी घालवल्या आणि सांगितलं कुठेही करा श्रीराम जय राम जय जय राम. तो अग्नी तुम्हाला देतोय, अखंड करा नामस्मरण, अखंड हवं. म्हणजे मी कायम झोपेत सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं का, तर नाही. मग अखंड काय आहे, तर मी माझ्या देहातलं स्वत्व विसरणं हे अखंड आहे. म्हणजे हा देह मी आता झोपतोय, आता मी झोपल्यावर कसं म्हणणार श्रीराम जय राम, अखंड नामस्मरण हवं. तर मला झोपताना ही जाणीव होणं गरजेचं आहे की झोपलेली व्यक्ती, हा जो देह आहे हा या भगवंताचा आहे, की ज्याचं नाव हेमंत आहे, हा उद्या सकाळपर्यंत त्या भगवंताच्या हवाली आहे. हे आपण हे करून आपण डोळे मिटले पाहिजे, झोपलं पाहिजे. ती अखंडता येते. झोपता तुम्ही, देव झोपला तर तुम्ही उठाल का? आपण या गोष्टींचा विचार करत नाही. झोपेच्या गोळ्या खातो, अमुक घेतो, पण देव झोपला तर काय. म्हणजे तुम्ही झोपेची गोळी शरीरासाठी घेता, पण तो जागृत असतो ना, त्याचं काय, तर तो कुठल्या गोळीने झोपतो, तो झोपतच नाही. मग इथं महाराजांनी सांगितलं, गोंदवलेकर महाराजांनी, अखंड नामस्मरण, भाव अखंड व्हावा. तोंडामध्ये कंटिन्यूस ते नसावं, भाव अखंड हवा, खंडित नसावं. अखंड म्हणजे खंडित नाही, त्याच्यात कुठलाही खंड नाही, की माझा देह हा भगवंताने दिलेला देह आहे, याच्यावरती माझा काहीही अधिकार नाही. तो जेव्हा म्हणेल तेव्हा तो त्याला रिटर्न करायचा आहे, हे कळणं गरजेचं आहे. हे ज्या दिवशी कळेल तेव्हा कळतं की हा देह अखंड आहे. मग तुम्ही कशाची चिंता करत नाही.
मग तेव्हा इथं डॉक्टरांनी जेव्हा मला सांगितलं की तिथं तू जा आणि मग त्याच्यात तो शब्द उच्चार कर, आणि तेव्हा माझ्या मुखामध्ये ते गजानन महाराजांचं नाव आलं, कारण महाराज रक्तामध्ये भिनलेलेच आहे. मग तो आला, मी जय गजानन म्हणून तिथं जप केला. आणि जय गजानन हा जप केल्यानंतर माझ्याबरोबर माझे देशपांडे म्हणून मावस सासरे होते, ते पण माझ्या बाजूला बसले होते. आणि हा जप झाला आणि आतमधनं जिथं समाधी आहे तिथनं गुरुजी आले. ते म्हणाले, तुम्ही सोळं नेसू शकाल का? म्हटलं हो नेसू शकेल, मी आणलेलं नाहीये, ती सोय करतो म्हटले. आणि मग तेव्हा त्यांनी मला ती सोय करून सोळ्याची सोय केली, स्नान करायला लागलं आणि मग आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो. पण माझा स्वभाव जरा थोडा उचापाती होता. म्हणजे मी आधीच सांगितलं की डॉक्टरांना मी कुठलाही प्रश्न विचारायचो, कारण तो माझा स्वभावच तसा आहे. आणि माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. खूप ऐकलेलं होतं, म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं असं ऐकलंय, शाळेतलं ऐकलेलं आहे, अमुक ऐकलेलं आहे, पुरणपोळी वगैरे असं इथं मिळते किंवा असं ऐकलेलं आहे, पण पुरणपोळी मिळाली तर होईल. आणि नैवेद्याचं ताट आलं, त्याच्यात खीर आणि पुरणपोळी होती. म्हणजे तिथं महाराजांच्या समाधीवरती, लक्षात घ्या काय गंमत आहे सांगतो. मग तिथनं आल्यानंतर मला डॉक्टर म्हणाले की समाधी म्हणजे काय? सम अधीनता. समाधीचा अर्थ काय होतो? जे आपण अधीनता जी होते ही सम असायला पाहिजे. तुम्ही त्या समाधीपाशी तेव्हाच जाता. पंचतत्वाशी समाध्या सगळ्यांच्या बनत नाहीत. जे पंचतत्वाशी एकरूप असतात त्यांचीच समाधी केली जाते, त्यांचीच समाधी बनते, बाकीच्यांची बनत नाही. मूर्त्या बनतात. मग ती अधीनता, आपण ती अधीनता स्वीकारू शकतो. समाधीचं दर्शन घ्यायचं महत्व काय आहे? माऊलींची समाधीचं दर्शन घ्यायचं महत्व काय आहे? तर आपल्या देहाशी अंतर्मनाशी ती शक्ती एकरूप होते, सम अधीन होते. आणि ही सम अधीनता जेव्हा होते ना, तेव्हा तुम्ही एकरूप राहता. म्हणजे दुधात साखर घातल्यानंतर दूध आणि साखर नाही, ती दुधात साखरेचंच दूध. तुम्ही भगवंताचेच झालात. म्हणून समाधीला महत्व आहे. म्हणून समाधी घेतली जाते. म्हणून जिथं जिथं समाधी आहे ना, तर ते कोणाची आहे? ती त्याचा अभ्यास करून मग त्या समाधीच्या तुम्ही जवळ जावं किंवा त्याच्याशी एकरूप व्हावं, कारण ती एकरूप होते. तो गुण आहे तिचा. अशा पद्धतीनेच होते. तर हा भाग मग त्यांनी सांगितलं की तुम्ही खाली जेव्हा गेलो, मग दर्शन घेतलं माझ्या बरोबर. कसं आहे, प्रसादाचं ताट मला मिळालं, मग मी ते बाहेर घेऊन आलो. बरं तिथं असं नाही की कुठेही तुम्ही जाऊन खाऊ शकता किंवा कुठं काही बसू शकता किंवा आपण पटकन ताट आणलं सगळ्यांनी घेरे घेरे घेरे, असं त्याच्यामध्ये नाही. ते म्हणले की तुम्हाला वाढलं जाईल तेव्हा हे ताट तुम्हाला दिलं जाईल. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. सोहळं वगैरे सोडून परत त्यांच्या जिथं हे प्रसाद द्यायचं तिथं गेलो. तिथं त्यांनी ते ताट आणलं, त्याच्यामधलं दिलं. आणि दिल्यानंतर त्यातली जी पुरणपोळीचा भाग होता, हा थोडासा मी सगळ्यांना दिला माझ्या ह्याच्यातला. आणि तो सगळ्यांना दिल्यानंतर गंमत अशी झाली की आम्ही पुढच्या प्रवासाला जेव्हा निघालो, तेव्हा प्रत्येकाला पोटामध्ये खुटखुट व्हायला लागली. आता खाल्लं होतं, पाणी प्यायलं होतं, ऊन होतं. पण जेव्हा डॉक्टरांकडे आलं, त्यांनी म्हटलं तुला प्रसादाचं ताट दिलं होतं ना? म्हटलं हो. कोणाकोणाला दिलंस? म्हटलं दोघा तिघांना दिलं. दोघं तिघं बरोबर होतो त्यांना दिलं. का दिलंस? म्हटलं प्रसाद होता. प्रसाद जेवढा सगळ्यांना वाटावा म्हणून तेवढा चांगला, म्हणून मी तो वाटला. गुरुजींनी काय सांगितलं होतं? म्हटलं गुरुजींनी सांगितलं होतं हे महाराजांचं हे आहे. मग जर तुला दिलेलं आहे तर तुझा वाटायचा अधिकार काय?
पण म्हटलं याच्यामध्ये चुकीचं काय केलं मी? प्रसाद मिळाला, तो प्रसाद हा कधी चार चौघांना मिळून तो वाटून खावा ना. म्हटलं असंच आहे ना, की जेवढ्या आपल्याला प्रसाद वाटता येईल तेवढं चांगलं. गुरुजी तुला काय म्हटले तुम्हाला, की हे नैवेद्याचं ताट हे तुम्हीच खा असं म्हणले होते की नाही? म्हटलं हो म्हणाले ते. कारण म्हणले तुमचा कर्मभोग होता. माझ्या नशिबी त्यावेळी वाईट भोग होता पोटदुखीचा. आणि हा पोटदुखीचा दोष हा त्या नैवेद्याच्या ताटातनं सॉल्व्ह होणारा दोष होता. तसं सांगितलं पण गेलं. म्हणजे सांगितलं गेलं म्हणजे की हे तुम्ही खा, पण ते मी आगाऊपणा करून त्याच्यात दिलं. हे सांगायचं हा मुद्दा मुळात कारण असं असतं की काही वेळा बऱ्याच ठिकाणी असं होतं की प्रसादाचं ताट हे आपल्या समोर येतं. तुम्हाला द्रोणात प्रसाद मिळाला ना, तर तुम्ही तो 100 जणांना वाटा. पण प्रसादाचं ताट ज्याच्या नशिबीत येतं किंवा आलं, तर तो त्यांनी वाटू नये दुसऱ्यांना. ह्याचं महत्त्व मला त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं, की हा प्रसादाचं ताट तुझ्या नशिबात आलं, हा आपल्याला उत्तम योग वाटतो, पण त्या ताटाद्वारे तो तत्व, ते परमेश्वर किंवा ते महाराज जे असतात ना, तुमचा एखादा भोग संपवत असतात. म्हणून ते तुमच्या नशिबी येतं. तिथे गेल्यानंतर सोहळ्याने त्यांनी तुम्हाला, तू गेलास का त्यांनी बोलवलं? म्हटलं त्यांनी बोलवलं. मग तुझ्या एवढं लक्षात आलं नाही का? आज तर आपण प्रत्येक गोष्ट लक्षात येत नाही, असं आपल्या छोट्या छोट्या असतात. पण जेव्हा तुम्ही वावरायला लागता गुरुबरोबर किंवा त्यांच्या विचारांबरोबर, तेव्हा काही गोष्टी आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं असतं. पण तेव्हा ती नाही आली. मग त्याच्यात त्यांनी तो भाग सांगितला. म्हटलं ठीक आहे. मला म्हणले आता जा तुम्ही आता, आणि 2 दिवसांनी परत संधी येईल. आणि मग 2 दिवसांनी मी कामासाठी शनिवारात जात असताना मला त्या गुपचूप गणपतीपाशी मला ते दीक्षित भेटले. मागं मी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की त्यांच्याकडे मच्छिंद्रनाथांचा फोटो होता. म्हटलं काका नमस्कार. आणि पद्धत अशी, आम्हाला शिकवणी अशी डॉक्टरांनी दिलेली आहे, जी व्यक्ती खरंच गुरुतुल्य आहे, खरंच हा शब्द खूप महत्वाचा आहे, ती कुठेही दिसली, चार चौघात असो त्याच्यामध्ये, त्या व्यक्तीला नमस्कार करायचा, माथा टेकून नमस्कार करायचा. मग ती रस्त्यात दिसो किंवा कुठेही दिसो, ते तत्व असतं, ते तुमच्या समोर येतं. तर दीक्षित काकांना हे केलं. ते म्हटले चल, आणि ते सान्यांच्या मठामध्ये इथं शनिवारामध्ये घेऊन गेले. 11:30ची वेळ होती. मागं एकदा अनुभव होता. 12:15 वाजता गेलं की तिथं आरती होते वगैरे. आणि मी आधीच सांगितलं मला आरतीला खूप कंटाळा येतो, लांब वगैरे असेल तर. आणि 11:30ला गेल्या गेल्या ते साने, तो मित्र आहे, तो म्हणला अरे काय रे बापट, ये म्हणला बस, चहा घेणार का? म्हटलं नाही. म्हटलं काका, तर काका म्हणले मी चहा घेणार, कर थोडा चहा. तो आतमध्ये गेला आणि फ्रीजमधनं डबा घेऊन आला. मला म्हटला हे घे पुरणपोळी खा. म्हटलं का रे, कसली पुरणपोळी? मला म्हटलं अरे गोंदवल्यावरनं 2 दिवसापूर्वी आली. म्हटलं बरं. मग मी बघा बरं का, तो डबा मी घेतला. मी त्याला म्हटलं असं करू का, घेऊन जाऊ घरी? नाही नाही म्हटलं, अरे संपवून टाक, एकच आहे, इथं खा. माझ्या शेजारी ते दीक्षित काका बसले होते. ती उघडली. त्यांना म्हटलं काका तुम्ही घेणार का? मला असा हात फिरवला. म्हटलं अरे हेमंता, अजून तुला लक्षात येत नाही का? आणि मला एकदम, आम्ही जे जाऊन आलो होतो त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की हे मिळाल्यानंतर हे कोणाला द्यायचं नाही, तर हे तिथं माझ्या लक्षात आलं. ह्या गोष्टीचा मी खूप विचार केला. तर दीक्षित काकांना कोणी सांगितलं, ती पोळी तिथं गेली कशी? 2 दिवसापूर्वी जाऊन आलेली ती पोळी तिथं, ती त्याच्यातलीच पोळी तिथं गेली होती. ती पोळी तिथं गेली कशी? तर एक
नंदू शिरवडकर का शिवडेकर शिवडेकर नामाची व्यक्ती त्या दिवशी तिथे गेली आणि त्यांच्याकडनं ती पोळी त्यांनी सान्यांकडे दिली होती की तुम्ही द्या, आता नाही 2 दिवसांनी द्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. फक्त संकेत जे असतात हे आपण फक्त ओळखायचे असतात की काय असतं. आणि म्हणून आपण जेव्हा प्रसाद देतो ना, आणि अजून एक गोष्ट सांगतो की ही खूप म्हणजे ह्याच्यात आहे की आपण असं धरून चाला. शंकर महाराजांच्या मठात गेलो. शंकर महाराजांच्या इथं आधी एक किस्सा सांगतो. इतकी गर्दी होती आणि महाराजांचं दर्शन व्हावं असं होतं आणि काही नाही, दर्शनाला काही चान्सच नाही. मग महाराजांच्या इथनं बाहेर पडतो, तिथनं एक खिडकी आहे की तिथनं ते महाराज दिसतात त्याच्यामध्ये. मग तिथं बघितलं एक स्टँड आहे, त्या स्टँडला सिगरेट लावलेली आहे, सिगरेट त्याच्यामध्ये पेटवतात. मलाही इच्छा झाली आपणही सिगरेट लावू. बाहेर गेलो, तिथं बाहेर सिगरेट घेतली, ती लावली. ती काय बरं असं मन असं ना, आपली सिगरेट पेटते की नाही. तिथं काडेपेटी ठेवली होती, परत लावली, परत लावली, नाही. तो माणूस म्हटला, दादा तुम्ही सिगरेट लावली आहे, मी इथनं बघतोय, तुम्ही तिकडनं आणलीत आणि इथं लावलीत. म्हटलं हो. महाराजांना दाखवलीत? म्हटलं अहो खरंच की. म्हटलं बरं. मग मी ती घेतली. मग ही अर्धवट जळलेली दाखवणार नाही म्हटलं. मग ती तिथंच ठेवली. परत गेलो आणि आलो महाराजांच्या इथं हे केलं. मला म्हटले तिथं जा, अशी धरा. ती अशी तिरकी धरायला सांगितली. महाराजांना सांगा, महाराज तुमच्यासाठी हे मी सिगरेट आणलेली आहे, तर ती स्वीकारा. ती पेटवा, पेटवली की महाराजांना दाखवा आणि मग लावा. म्हटलं बरं. आजही सांगतो, पांढरे केस, शुद्ध पांढरे केस, शुभ्र पांढरे केस, थोडीशी दाढी असलेली, व्यवस्थित कुठलाही वेगळा ड्रेस बीस नाही, शर्ट पॅन्ट घातलेली व्यक्ती, तोंडावरती कोड म्हणजे कोड असलेली व्यक्ती होती. ती तिचं त्या पाठीमागं बसलेले होते. हे सगळं दाखवलं, तिथं दाखवलं. आता त्या व्यक्तीला मला थँक्स म्हणणं गरजेचं होतं की तुम्ही काका सांगितलं. आणि ती सिगरेट पेटली, व्यवस्थित पेटली. मी नंतर बघितलं त्याच्यात की अरे वा, आता त्यातनं धूर येतोय. मग ते बघितली, परत महाराजांना नमस्कार केला आणि म्हटलं आता यांना सांगावं की दादा थँक्यू म्हणून. मागं वळलो, माणूस नाही. त्यांच्या शेजारी बाई बसल्या होत्या. म्हटलं अहो इथं आत्ता एक दादा बसले होते इथं त्याच्यामध्ये. तर ते म्हणले की नाही. मी जास्त त्याच्यामध्ये विचार केला नाही, कारण काय असतं उगाच मग ते सगळ्या गोष्टी लागतात. जे आपल्याला समजायचं त्या गोष्टी समजून जाणं. पण कृती काय असते, म्हणजे महाराजांनी एक कृती काय. आणि हीच घटना, गंमत म्हणजे अशी गंमत झाली की हीच घटना जेव्हा घडली त्याच्यानंतरच माझ्या मते पुढच्या 1 आठवड्यामध्येच माझी आणि ते मस्तान बाबांची भेट झाली होती. आणि त्यांच्याही याच्यामध्ये ती बिडी होती त्याच्यामध्ये. आणि तेव्हा त्यांनी ती अशी एका पालथी मांडी घालून बसले होते आणि ती अशी बिडी हातात त्यांची धरली आणि असं तिरका नजर करून त्यांनी माझ्याकडे फक्त तेव्हा पाहिलं होतं. म्हणजे मला काहीच नाही, मी आपलं त्याच्यामध्ये ह्याच्यात पाहिलं, नमस्कार केला वगैरे, ते त्याच्यानंतर हा झाला भाग. पण नंतर मला कळलं की दोघांचं इंटरकनेक्शन आहे. म्हणजे शंकर बाबांचं जे आहे, मग मला त्यांनी डॉक्टरांनी एक सांगितलं की तू कधी गेलास ना, एक लक्षात घे, जिथं मूर्ती आहे त्याच्यापेक्षा डाव्या हाताला त्यांची पालखी ठेवलेली आहे. पालखी ठेवलेली असते म्हणजे ते उत्सवाची. त्या पालखीच्या जो दंड धरतो आपण, एक हे धरतो ना, तर त्याच्यावरती तू डोकं टेकवत जा. आणि ते डोकं टेकवून असं त्यांचं मत होतं बरं का. ते कधी गेलेले नव्हते, पण मत की त्या दंडावरती जर तुम्ही माथा टेकवलात, जी पालखी ठेवलेली आहे तिच्या पुढच्या दंडावरती जर तुम्ही माथा टेकवलात त्या कापडावरती, तर तुम्हाला महाराज तुमच्या जवळ असल्याचा भास होतो.
हे मी आता तुम्हाला आता ह्याच्यावरती स्पष्ट सांगतोय. अनुभव तुम्ही घेऊन बघा. जेवढ्या वेळा तिथं गेलो, म्हणजे उभं राहायचं, हा हा बार आहे, त्या बाराचं ते सिंहमुखी तोंड आहे त्याचं पुढं, आणि लाल कापड आहे, त्या कापडावरती तुम्ही फक्त तुमचं कपाळ टेकवा, तुम्हाला महाराज तुमच्या बाजूला उभं असल्याचा भास होतो. हे मला माझ्या गुरूंनी सांगितलं. हा अनुभव मी जेव्हा केव्हा तिथं जाणं होतं, ते म्हणले इथं अडकू नकोस, तू इथं अडक, कंपन इथं आहेत, इथं अडक. आणि तुम्ही नेहमी त्याच्यामध्ये हा एक हे घेतो. आज तुम्हाला सांगितलं की ह्याच्यातनं तुम्ही हा प्रकारे करू शकता. आणि मग त्याच्यामध्ये कसं होतं की आपण कोणाच्या प्रती आपला भाव समर्पित करायला हवा, हे माणसाने पहिलं ठरवणं गरजेचं आहे. तुम्ही अक्कलकोट स्वामींच्या इथं गेलात तर फक्त स्वामींच्या इथंच जा, महाराजांच्या इथं गेला तिथं जा, शंकर महाराजांच्या इथं गेला, म्हणजे एकाच ठिकाणी श्रद्धा असणं गरजेचं आहे. एक मार्ग निवडायला पाहिजे. आणि हे सगळं निवडताच्या अगोदर तुमचा देह हा एक आपल्या देहामध्ये परमेश्वर आहे, हा तुम्ही पहिला ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे मी कायम सांगतो, अजून 1-2 जण आहेत की त्यांना लागत नाही, की तुम्ही रोज तुमचे 10 वाक्य लिहा, की मी राहते त्याच्या खाली भाजीवाला बसतो, समोर अजून अमुक हॉटेल आहे, इतकं लिहा, सोपं लिहा. पण ह्याच्या ह्याच्यातनं तुमच्या आतमध्ये जे साठलेलं आहे ना, ते बाहेर पडतं. आणि जोपर्यंत ते बाहेर पडत नाही तोपर्यंत काही होत. मग एकदा डॉक्टरांशी बोलताना असं झालं, आणि हा गोंदवलेकर महाराजांचा नामस्मरणाचा जो आहे, हा विषय असा आहे की नामस्मरण महाराजांनी जे सांगितलेलं आहे, श्री महाराज म्हणतात, काही गोंदवलेकर महाराज म्हणतात की तुम्ही नामस्मरण अखंड ठेवा. श्रीराम जयराम जय जय राम मनामध्ये कुठेही म्हणा, पण अखंड, कोणाचंही म्हणा पण म्हणा. पण त्याचे जे जनक आहेत हे मात्र गोंदवलेकर महाराजांचं आहेत. का तर ते गोंदवलंय. नामस्मरण गोंदवणं, हातावर गोंदवलेलं जात नाही, तर ते नामस्मरण हे त्यांनी गोंदवले, म्हणून त्यांना गोंदवलेकर का म्हणतात हे मला माहित नाही. पण माझ्या गुरूंनी मला जे सांगितलं की गोंदवलेलं आहे, नामस्मरण करायचं अखंड त्याच्यात. आणि त्यांनी केलं की देहस्थिर. म्हणजे ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत, हे अवलिया भेटलेल्याच आहे की तुमचा श्वास स्थिर, म्हणजे प्राणवायू स्थिरता. गोंदवलेकर महाराजांचा हा भाग, प्रसाद तुम्ही देताना, आता जसं मी सांगितलं तो सांगायचं राहिला, की आपण प्रसाद घेतला ना की काय करतो, हे घ्या हे घ्या असं वाटतं. तर हे करू नका. तुम्हाला द्रोणात प्रसाद मिळाला तर त्याच्यात चमचा ठेवा आणि तुम्ही तुमच्या उजव्या हाताने तो द्रोण पुढं करा आणि समोरच्याने हाताने घेऊ दे. त्याचं कारण असं की कंपनांची देवाणघेवाण होत नाही. तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुमची कंपनं त्या समोरच्या व्यक्तींमध्ये जातात आणि ती व्यक्ती अशी स्वीकारते. जेव्हा ती हातावरच घेणार ना ती त्याच्यात, तर जेव्हा ती येते तर ती कंपनीचं सर्कल कंप्लीट होतं. कदाचित तुमच्या ऊर्जेमध्ये फरक पडू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं की प्रसाद देताना आहे ना, तो तुम्ही त्याच्यात ठेवा, समोरच्या हाताने घेऊ दे, तुम्ही फक्त धरा. दादा, ऊर्जेमध्ये फरक पडू शकतो म्हणजे आपली ऊर्जा त्याच्यात जाऊ शकते. म्हणजे असं धरून चाला, तुम्ही साधना केलेली आहे तर त्या साधनेमध्ये आणि समोरची साधना उत्तम नाहीये किंवा त्याला काही दोष आहे किंवा आपल्यात काही दोष आहे, तर तो त्याच्यात जाऊ शकतो आणि त्याच्यातला आपल्यात येऊ शकतो आणि ते कर्माचा परत प्रारब्धात फरक पडून, कारण तुम्ही दिलेलं आहे. म्हणजे त्या माणसाला तो प्रसाद खाऊन जर समजा आनंद झाला तर त्या आनंदामधला 1/4 प्रारब्ध हे तुम्हाला तुमच्या पदरात पडतं की त्याचं फळ. पण त्याला जर त्रास झाला तर त्याचं सुद्धा 1/4 फळ हे तुम्हाला भोगायला लागतं. म्हणून तू तुझं घे, त्याच्यातनं म्हणून दिलेलं आहे की तिथनं घ्या. आणि साधारण ह्या गोष्टी ज्या हे प्रसाद वाटतात किंवा त्याच्यामध्ये ना, ही माणसांना मुद्दामून बघा, तुम्ही कधीही जाऊन ऑब्झर्व करा, ही माणसं शांत नसतात, ही कायम अशांत असतात. म्हणजे हे घे पटकन चल ह्याच्यामध्ये, ती कधीही शांत नसतात. त्याचं कारण असतं की इतकी ती एनर्जीची देवाणघेवाण करत असतात. म्हणून कधी बघा, मठामध्ये तीर्थ बाजूला ठेवलेलं असतं, अंगारा बाजूला ठेवलेला असतो. जो तीर्थ देणारा असतो जो असेल ना, तर स्वभाव बघा,
त्या बघाच्या गोष्टी आहेत, त्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत. तुम्ही ह्यांनी जर कोणी गुरुजींनी केळ दिलं, पेढा दिला, हे दिला, तर तो टाकलेला जे असतो ना, असं टाकतात त्याच्यात. संन्यासी कधी असा हातात देत नाही. शंकराचार्य असो काय असो, जर ज्या संन्यासीने हातात दिलं समजायचं हे संन्यासी नाही. संन्यासी हातात केळ घेतलं की असं टाकतात, ते आपण गेलायचं असतं. मोकळं होणं, याला अध्यात्मात मोकळं होणं म्हणतात. ती व्यक्ती त्याच्यात अडकून बसत नाही, ह्याला मोकळं होणं म्हणतात. ही ह्या गोष्टी आपण अध्यात्मामध्ये शिकणं गरजेचं आहे. आता हे जे जेवढे अवलिया मला माझ्या ह्याच्यापर्यंत आत्ता सापडले, किंवा अजून एक फक्त भाग थांबवता 1 मिनिटात सांगतो की एक मित्र माझा, म्हणजे आता काय आहे की प्रत्येक धर्माच्या अशाचे वेगवेगळे अनुभव येतात. की जसं माझा एक मित्र आता एक 6-7 महिन्यापूर्वी इटलीला गेला होता, गोव्याचा मित्र फ्रान्सिस म्हणून. आणि त्याचा 2-3 दिवस फोन लागत नव्हता. की म्हटलं हा गेला कुठं, बायकोचा नाही, मुलाचा नाही. आणि थोडंसं असं कधी होत नाही की हा कुठं गेलाय, किंवा कारण माझ्याबरोबरच काम करतो. पण एक दिवस, एक 3 दिवसांनी नंतर मी सकाळी फोन केला आणि त्याच्या मुलीचा फोन लागला आणि त्यांनीच उचलला. तो म्हटला की मी इटलीला आलोय आणि तिथं जे आत्ता पोप होते, त्यांनी देह ठेवला काहीतरी 2-3 महिन्यापूर्वी, तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. काहीतरी एक ठराविक दिवस असतो तिथं, 1-2 दिवस असतात की त्यावेळी ते दर्शन देतात. तो म्हटला 3 दिन से आके रुका हूं. प्रचंड प्रमाणात तेव्हा इटलीमध्ये पाऊस होता, खूप पाऊस. पण तो म्हटला त्याच्यात हे करून हे होतं. तर मला दर्शन काय होत नाहीये, तो अभी मैं शाम को निकल जाऊंगा, हमारा फ्लाइट आहे. तर म्हटलं ठीक आहे, तू एक काम कर. मी असं त्याच्यात म्हटलं आणि तो गुरूंचा आवाज आला की त्याला म्हणू तिथनं 3 क्रॉस खरेदी कर आणि ते दाखव. मग तो त्याला म्हटलं, अरे तो म्हणतो इतना भीड़ है, म्हणजे इथं बाजू दुकान आहे ना, दुकान आहे, तर जाके लेके आ. त्यांनी 3 क्रॉस घेऊन आला वेगवेगळे. मग त्यातला एक क्रॉस मी त्याला म्हटलं की हा क्रॉस तू हे कर आणि तिचं तू ह्याच्यात करतो. भाई इतना लाखों का पब्लिक है, कहा देखेंगे अपने को, दर्शन हो गया बहुत. म्हणलं तू कर तो सही, इतना क्या है उतना तो कर. मग त्यांनी ते 3 मधले 2 क्रॉस जे आहेत हे बाजूला केले आणि मग तिसरा क्रॉस जो होता तो केला. म्हटलं अगर तेरा दर्शन होता है तो ये क्रॉस तू मुझे देना है, इतना ध्यान में रख, ये मेरा क्रॉस है. म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ते केलं आणि मग माझं काही त्याचा फोन लागला नाही किंवा त्याचा फोन बंद झाला. मग एक जवळजवळ 2 दिवस कॉन्टॅक्ट नाही. मग तिसऱ्या दिवशी तो गोव्याला जेव्हा पोहोचला तेव्हा त्यांनी मला फोन केला, अरे बापट क्या जादू टोना करता है ये करके, वहां पे गया, मैं आगे गया, क्या रास्ता मिल गया मुझे, और वो वैसा मैंने पकड़ा और उन्होंने जस्ट ब्लेसिंग ये किया, मुझे बुलाया और ब्लेसिंग दे दिया. उसको टच है, मैं रखू क्या ये, असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं नाही, तो माझा आहे, तो माझा आहे. मग त्यांनी तो माझ्याकडे दिला. आज आता मी तो फोटो पाठवेन. इतका सुंदर क्रॉस आहे, ठेवून दिलेला आहे, म्हणजे कुठलं काही त्याच्यात हे नाही. आणि परत सांगतो, ज्ञानाचं ज्ञानपीठच, आपण जसं विद्यापीठ कसं असतं, एकाचं नसतं, सगळ्या विषयांचं असतं. तसे हे सगळे महापुरुष आहेत ना, हे ह्यांना कुठल्याही जाती कोतीचं कुठलंही लेपन लावू नका. त्यांच्यात उत्तम शिकायला काय मिळालं ना, तेवढं फक्त घ्या. बाकी ते काय करतात, कोण काय करतं, ह्याच्याशी आपल्याला घेणं नाहीये. चांगलं ते उचलावं. भाजी आणायला गेलात ना, तर चांगल्या वांग्यांबरोबर किडकी वांगी 100% त्याच्यात असतातच. आपण जशी ती वांगी चांगलं निवडून घेतो, आणि जर तुमचं नशीबच वाईट असेल तर तुम्हाला घरी गेल्यावर कापल्यावर कळतं की आतमध्ये काळं आहे, पण निवडलेलं तुम्हीच असतं. तेव्हा तुम्ही त्या भाजीवाल्याला पण दोष देऊ शकत नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की कधी ज्ञान हे जेवढं मिळवता येईल तेवढं करा. आणि कुठल्याही गोष्टींच्या पाठीमागं विनाकारण या मठात त्या मठात उगाच जाऊ नका. आता दिवाळी आहे, मग अमुक इकडं स्नान घालू, तिकडं स्नान घालू, अमुक ते करू. भावना मनात ठेवा, आदर मनात ठेवा. प्रत्येकाच्या घरामध्ये जर स्वामी असतील तर स्वामींनी किती स्नान करायला लागणार. भावना, मानसपूजा जशी सांगितली ना, तुकाराम महाराज मनामध्ये पांडुरंग म्हणायचं, तो भाव महत्वाचा. आणि अध्यात्म जगताना अभ्यास महत्वाचा, तो अभ्यास करा.
आणि कधीही स्वतःच्या अडचणी आणताना ह्या 5 गोष्टी सांगितलेल्या लक्षात ठेवा. राम ते ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांना त्रास भोगायला लागलेले, त्यांच्यापेक्षा आपला त्रास जास्त आहे का, एवढंच फक्त विचार करा. सगळ्यांना एकदा परत दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. सरांनी खूप म्हणजे त्यांचे आभार की वेळ देऊन ही मालिका त्यांनी आता पूर्ण केली. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो. बोलताना कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आत्ताच क्षमा मागतो. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा